पहिली बातमी आहे अमरावतीमधून। अमरावतीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाची हत्या करण्यात आलेली आहे। तर अब्दुल कलाम अब्दुल कादिर या सहाय्यक पोलीस निरीक्षकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे। आधी 4 चाकीने त्याला चिरडण्यात आलं आणि नंतर वार करून धारदार शस्त्राने या सहाय्यक पोलीस निरीक्षकाची हत्या करण्यात आलेली आहे। वार करून हल्लेखोर पसार झालेला आहे। 5 ते 6 हल्लेखोरांनी या पोलीस निरीक्षकावर हल्ला केलेला आहे। सुरेंद्र आकोडे आमचा प्रतिनिधी आमच्या सोबत आहे। तर सुरेंद्र, काय अपडेट्स या संदर्भात? कशा कारणामुळे या पोलीस निरीक्षकाची हत्या करण्यात आली? निश्चितच स्नेहा, संपूर्ण अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात खळबळ माजवणारी बातमी आहे। एकंदरीत बघितलं तर अब्दुल कलाम अब्दुल कादिर वय वर्ष 54 अमरावतीच्या पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या वनगाव पोलीस स्टेशनला पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते। त्या ठिकाणी आपल्या पोलीस स्टेशन मधून ते दुचाकीने निघाले असता एका फोर व्हीलरने त्यांना सुरुवातीला उडवलं आणि त्यानंतर गाडीतून जवळपास 5 ते 6 जण उतरले आणि त्यांच्या पोटावर छातीवर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्यांची हत्या केली आहे। या ठिकाणी बघितलं एकंदरीत तर त्यांची हत्या केल्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि त्यामध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आलेला आहे। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली असून पोलिसांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षेचा एक प्रश्न निर्माण झालाय। स्वतः पोलीस आयुक्त जे आहेत या घटनेचा तपास करतात। 2 पथक देखील हल्लेखोर शोधण्यासाठी रवाना केली आहे। नेमकं कारण काय याचा शोध आता पोलीस घेत आहेत आणि अज्ञात आरोपीने सुरुवातीला या हत्येमध्ये एक बनाव केला की या पोलीस अधिकारी अपघात झाल्याचा बनाव जाहीर केला आहे। त्यामुळे सुरुवातीला अपघातातच वाटलं। त्यानंतर जेव्हा पोलिसांनी पूर्णपणे चौकशी केली तेव्हा त्यांच्या छातीवर पोटावर वार दिसले आणि तेव्हा लक्षात आलं की हत्या झालेली आहे। त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि पोलीस आयुक्त सगळे आता या शोध मोहिमेसाठी मागे लागले। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल सुरेंद्र। आपण पाहतोय सहाय्यक पोलीस निरीक्षक याची हत्या करण्यात आलेली आहे। अमरावतीतली ही घटना अतिशय निर्दयीपणे निर्घृणपणे या सहाय्यक पोलीस निरीक्षकाची हत्या करण्यात आली आहे।